हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि आपण भेटतो आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, स्किन केअर, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. सकाळचं कोवळं ऊन किती छान वाटत असलं किंवा सुबह की पहली किरण वगैरे असं किती आपण म्हणत असलो ना, तरी सकाळचं कोवळं ऊन छान आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळतं. पण हे जर ऊन जास्त लागले किंवा कडक उन्हात जर आपण बाहेर पडलो तर अतिशय टॅनिंग होतं. टॅनिंग म्हणजे काय, तर स्किनचे जे मेलानिन आहे ते उन्हाच्या जास्त पडणाऱ्या UV रेज मुळे वाढतं आणि त्याच्यामुळे स्किन थोडीशी काळपट झाल्यासारखी, काळवंडल्यासारखी दिसते. त्यालाच आपण टॅनिंग म्हणतो. आणि या टॅनिंगचे प्रकार सुद्धा आहेत बरं का. टॅनिंगचे चक्क 3 प्रकार आहेत. एक आहे ते म्हणजे अगदी स्लो होत जाणारं पण खूप दिवस राहणारं असं टॅनिंग. जर बरेच वेळ उन्हात आपण राहिलो तर तेवढ्या म्हणजे त्या क्षणाला आपल्याला काही वाटत नाही किंवा तेव्हा 1-2 दिवस ते टॅनिंग जाणवत नाही, पण नंतर ते जे वांग येणं आहे किंवा ते जे काळपटपणा आहे तो बराच दिवस तसाच राहतो आणि बरेच त्याला उपाय करूनही त्याचं कमी होणं पण अगदी स्लो मध्ये होतं. त्याला म्हणतात डिलेड टॅनिंग, म्हणजे अगदी सावकाश होणारं आणि अगदी सावकाश कमी होणारं. त्यानंतर एक आहे ते म्हणजे फास्ट टॅनिंग. उन्हात गेलो, उन्हातनं बाहेर घरी वापस आलो किंवा बाहेर जाऊन आलो की लगेचच जे काळपटपणा दिसतो, चेहरा लालसर झाल्यासारखा, काळपट झाल्यासारखा किंवा असं मानेला वगैरे थोडेसे चट्टे आल्यासारखे, ते म्हणजे फास्ट टॅनिंग. अगदी गेलो, घरात आलो, चेहरा लगेचच काळपट झाला किंवा हातपाय वगैरे लगेचच थोडेसे असे काळसर दिसायला लागले, फास्ट टॅनिंग झालं. आणि हे कमी पण तेवढ्याच फास्ट मध्ये होतं. अगदी छोटे छोटे उपाय केले तरी 1-2 दिवसामध्ये हे टॅन झालं. आणि तिसरा प्रकार म्हणजे पर्सिस्टंट टॅनिंग. पर्सिस्टंट टॅनिंग म्हणजे काय, तर रिपीटेडली आपण उन्हात रोज जातो, बाहेर काम करून येतो, बाहेर जाऊन कॉलेज, शाळा, अभ्यास जे काही असेल किंवा ऑफिस असेल किंवा कोणतंही काम, बाहेर जातो आणि नंतर घरी येतो. हे जे जाण्या येण्यात जे रिपीटेडली आपण उन्हाच्या संपर्कात येतो त्याच्यामुळे जे अगदी हळूवार होत राहतं आणि जे नंतर अजिबात कमी होत नाही किंवा जे आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येत नाही, असं म्हणजे पर्सिस्टंट टॅनिंग. आता बघा, जिथपर्यंत आपण कपडे घातलेले असतात, रोजचे आपल्या ड्रेसचे गळे किंवा बाह्या जिथपर्यंत असतात तिथपर्यंत हात आपला गोरा असतो किंवा तिथपर्यंतची स्किन आपली छान अशी ब्राईट असते. पण जितकी स्किन आपली उन्हामध्ये ओपन आहे किंवा जितक्या स्किनला कंटिन्यू रोज ऊन लागतं तेवढा भाग चांगला असा काळपट झालेला असतो, ते म्हणजे पर्सिस्टंट टॅनिंग. मग हे टॅनिंग कमी कसं करायचं, तर अगदी काही घरगुती रेमेडीज आहेत ज्याच्यामुळे हे टॅनिंग कमी होण्यासाठी किंवा स्किन छान अशी ब्राईट आणि हेल्दी, फ्लॉलेस होण्यासाठी अगदी मदत होणार आहे. छोटे छोटे उपाय आहेत, अगदी खात्रीशीर आहेत, ज्याच्यामुळे स्किनला खूप चांगला इफेक्ट होणार आहे. तुम्ही हे उन्हाळ्यातच करावे किंवा टॅन झाली असेल स्किन तरच करावे असं काही नाही, इतर वेळी तुम्ही हे उपाय करू शकता. आणि फक्त जर तुम्ही वर्किंग असाल, उन्हात जात असाल तरच करा असं काही नाहीये. तुम्ही अगदी AC मध्ये, ऑफिस मध्ये बसून जरी वर्क करत असाल तरी हे उपाय करून बघा, स्किनला त्याचा अगदी छान फायदा होणार आहे. छोटेसेच उपाय पटकन बघूया. पहिला उपाय म्हणजे अगदी आपल्या घरी असणारं मस्त ताजं दही. सईचं दही नाही घ्यायचं आपल्याला, छान असं लावलेलं ताजं, फार जास्त आंबट नसणारं आणि फार जास्त चव नसणारं असं दही घ्यायचंय. आणि बिलीव्ह मी, दही तुमच्या स्किनवर अगदी मिरॅकल असं यूज होणार आहे. दह्यामध्ये जे लॅक्टिक ऍसिड आहेत, त्यानंतर बाकीचे जे फॅटी ऍसिड आहेत, त्यासोबतच व्हिटॅमिन C आहे, या सगळ्यामुळे स्किनवर अतिशय चांगला इफेक्ट होतो. फक्त दही घ्यायचंय, अगदी छान असं चोळून चेहऱ्याला लावायचं, फार जास्त चोळायचं नाही, हलक्या हाताने अपवर्ड डायरेक्शनने मसाज करायचा. 10 मिनिट हे दही असंच चेहऱ्यावर राहू द्यायचं. याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट मिळतो. 10 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवायचा, गरम पाण्याने धुवायचा नाही किंवा फार जास्त कडक पाणी किंवा स्पंज वापरायचा नाही, तर अगदी थंड पाण्याने पाण्याचे हबकारे मारून चेहरा धुवून घ्यायचा 10 मिनिटांनी. आणि तुम्ही स्वतः मला सांगाल हा उपाय केल्यानंतर की रिझल्ट अतिशय छान मिळतो. दह्यामुळे स्किन स्मूथ होते, त्यासोबतच स्किनला जे हेल्दी काहीतरी पाहिजे आपल्याला ते अगदी मस्त मिळतं दह्यामध्ये. आणि त्याच्यामुळे स्किन छान अशी ब्राईट दिसायला, फ्लॉलेस दिसायला, त्यासोबतच स्किनवर जर काही डार्क स्पॉट असतील, पिगमेंटेशन झालं असेल तर ते कमी व्हायला अगदी मस्त मदत होते. पुढचा उपाय म्हणजे मध आणि लिंबू. तुम्ही म्हणाल हे तर माहितीच आहे, तर येस, हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. मध आणि लिंबू खूप इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी. हा फक्त ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा जास्त असं आंबट प्रकार सोसत नाहीत त्यांनी थोडंसं हे वापरताना काळजी घ्यायची किंवा आधी पॅच टेस्ट घ्यायची. तर चक्क
2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचा। मधामुळे स्किन मस्त अशी मऊ होते, त्यासोबतच स्किन छान तुकतुकीत आणि अशी छान ब्राईट दिसायला मदत होते। आणि तेच लिंबामध्ये जे व्हिटॅमिन सी आहे, त्यासोबतच लिंबामध्ये जे एक्सफोलिएटर आहेत, त्याच्यामुळे स्किनला छान असा एक जो ग्लो हवाय किंवा स्किन मधलं जे डॅमेज काढण्यासाठी, पोर्स जर खूप ओपन पोर्स झाले असतील ते मिनिमाइज होण्यासाठी आणि त्यासोबतच डार्क स्पॉट वगैरे असतील ते कमी होण्यासाठी अतिशय चांगली मदत होते। सेकंड उपाय म्हणजे मध आणि लिंबू। थर्ड म्हणजे टोमॅटो। छान अशी टोमॅटोची कोशिंबीर, टोमॅटोची चटणी, टोमॅटोची भाजी, ग्रेव्ही मध्ये, याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण टोमॅटो वापरतो। तर हा जो सगळ्यांमध्ये बसणारा टोमॅटो आहे तो आपल्या स्किन साठी पण तेवढाच जास्त इफेक्टिव्ह आहे। टोमॅटो मध्ये जे लायकोपिन आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावर आलेला जो डार्कपणा आहे, चेहऱ्यावर झालेलं पिगमेंटेशन आहे, कुठे असे स्पॉट पडलेले आहेत किंवा उन्हातनं जाऊन आल्याला जे फास्ट टॅनिंग झालेले ते कमी होण्यासाठी टोमॅटो अतिशय उपयोगाचा आहे। त्यामुळे चक्क टोमॅटोची एखादी स्लाइस घ्यायची आणि चेहऱ्यावर मस्त अशी चोळून लावायची, 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा। अगदी मस्त इफेक्ट होतो। टोमॅटो फेशियल सुद्धा करतात लोक, टोमॅटोवर थोडीशी साखर टाकून ते जर चेहऱ्यावर लावलं तर आपण त्याचा चक्क स्क्रब म्हणून पण अगदी मस्त वापर करू शकतो। त्यानंतरची नेक्स्ट म्हणजे ॲलोवेरा म्हणजेच आपली कोरफड। पूर्वापारपासून आयुर्वेदामध्ये प्रचंड वापरली जाणारी, हेल्थ साठी, स्किन साठी, केसांसाठी, सगळ्यांसाठी अतिशय गुणकारी म्हणजे कोरफड। तर कोरफडीचा चक्क असा गर काढायचा। जर थोडासा बाहेर बराच वेळ कोरफड जर कुंडीत वगैरे असेल, बाहेर उन्हात असेल तर तो गर घेऊन थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तो थंड झालेला गर चेहऱ्याला लावायचा किंवा चेहऱ्याला, हाताला, पाय जर जळजळ करत असतील तळपायांना सुद्धा तुम्ही लावू शकता, केसांना कोरफड लावू शकता, अतिशय छान यूज होतो। फक्त कोरफड लावायची नसेल तर थोडासा कोरफडीचा गर आणि त्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी घालू शकता, मिक्सरवर त्याची छान स्मूथ पेस्ट करू शकता आणि ती चेहऱ्याला लावू शकता किंवा हातांना टॅनिंग काढण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर 10 मिनिट लावून ठेवायची आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा। त्यानंतर म्हणजे कच्चं दूध। कच्च्या दुधामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की लॅक्टिक ऍसिड असतात। त्या कच्च्या दुधामुळे स्किनचा जो काळपटपणा आहे, त्यानंतर येणारे जे उन्हामुळे पडलेले चट्टे आहेत किंवा रॅश आहेत ते कमी होण्यासाठी खूप मदत होते। कच्च्या दुधामध्ये काही न घालता फक्त कच्चं दूध हातावर घेतलं आणि छान असं चेहऱ्याला किंवा हातांना वगैरे लावलं तर खूप मस्त रिझल्ट मिळतो त्याचा। फक्त रोजच्या रोज करायचं, याचा रिझल्ट थोडासा स्लो दिसतो, किमान 8 ते 15 दिवस तरी तुम्हाला हा उपाय करावा लागेल, म्हणजे मग त्याचा अगदी छान रिझल्ट मिळाला। स्किन स्मूथ होण्यासाठी, स्किन ब्राईट होण्यासाठी, त्यासोबतच रिंकल्स कमी होण्यासाठी कच्च्या दुधाचा प्रचंड उपयोग होतो। नेक्स्ट म्हणजे दही आणि बेसन पीठ। दही बेसन पीठचा पॅक तर आपण नेहमी लावतो, अगदी नवरीला वगैरे आपण दही बेसन पीठ लावतो किंवा हळद लावताना आपण हळद ती काढण्यासाठी आपण दह्याचा वापर करतो किंवा लिंबाचा वापर करतो। तर चक्क 2 चमचे दही घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचा। मधमुळे स्किन सॉफ्ट होते, दह्यामुळे स्किनला जो एक ब्राईटनेस हवाय आपल्याला, स्किनचा जो टॅनिंग काढायचा त्याच्यासाठी मदत होते आणि बेसन पिठामुळे स्किनला मस्त एक्सफोलिएटर मिळतं आणि स्किनवरचं जे डॅमेज आहे किंवा जे थोडंसं ड्राय स्किन झाली असेल, स्किनला रॅश पडले असतील ते कमी होण्यासाठी अगदी छान यूज होतो। छान असा यांचा पॅक करायचा, लावून ठेवायचा 10 मिनिटांनी। फक्त हा लगेचच धुवायचा नाही तर हलक्या हाताने चोळून घ्यायचा आणि चोळून चोळून काढायचा आणि बघा चक्क स्किनवरचा असा मळ निघताना सुद्धा दिसेल। तर फक्त हा पॅक लगेचच धुवून टाकायचा नाही तर पहिल्यांदा हलक्या हाताने चोळून काढायचा आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा। मस्त रिझल्ट मिळतात स्किनवरचं सगळं डॅमेज निघून जाण्यासाठी, त्यासोबतच स्किनला एक जो आपला हेल्दी लुक पाहिजे, एक छान असा ग्लो पाहिजे, उन्हामुळे होणारं जे टॅनिंग आहे किंवा जे वांग वगैरे आलं आहे ते पण मिनिमाइज होण्यासाठी या पॅकचा खूप चांगला यूज होतो। बेसन पीठ सूट होत नसेल तर तुम्ही यासोबतच मसूरच्या डाळीचं पीठ वापरू शकता किंवा कोणत्याही डाळीचं, किंवा डाळीचं पीठ वापरायचंच नसेल तर चक्क ज्वारीचं पीठ पण वापरू शकता। हा पॅक फक्त रोजच्या रोज करायचा, म्हणजे याचा रिझल्ट पण छान मिळतो आणि सोबतच स्किन साठी पण किंवा ओव्हरऑल तुम्ही हातापायांना पण हा पॅक वापरू शकता। अंघोळीच्या आधी मस्त लावायचा, छान असं चोळून काढायचा आणि नंतर अंघोळ करायची, रिझल्ट तुमच्या समोर येतील। सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सन टॅनिंग कमी करण्यासाठी रोजच्या वापरातल्या वस्तू घेऊन आपण सन टॅन कसं कमी करू शकतो, त्या गोष्टी कशा वापरायच्या आणि त्याचे रिझल्ट कसे मिळतात। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। सोबतच अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।